नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9th क्लासमधील ट्रायंगल सेट चॅप्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। याच्या अगोदरच्या प्रीवियस पिरियड मध्ये आपण काय अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 यामधले एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत आणि त्यानंतरच आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट थेरम पाहायचा आहे, आयसोस्केल ट्रायंगल थेरम। द स्टेटमेंट ऑफ दिस थेरम इज इफ two sides of a triangle are congruent then the angles opposite to them are congruent। आयसोस्केल ट्रायंगल म्हटल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की त्याच्यामधल्या दोन साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात। त्यानुसार आपण एक फिगर ड्रॉ करून घेतलेले आहे। ट्रायंगल ABC, इन अ ट्रायंगल ABC AB congruent AC। सो इन अ गिवन पार्ट मध्ये आपल्याला काय दिले, इन अ ट्रायंगल, व्हिच ट्रायंगल, इन अ ट्रायंगल ABC, okay, then side AB is a congruent side AC। ही गिवन चा पार्ट झाला आपल्या, जे की ऑलरेडी आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे। सेकंड पार्ट असेल त्याच्यामध्ये टू प्रूफ, जे की आपल्याला प्रूफ करायचे, काय प्रूफ करायचे। सो नेक्स्ट पार्ट पाहूया। देनच्या पुढचा पार्ट टू पुढचा पार्ट असतो। देन द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट, दॅट मीन्स द अँगल्स अपोजिट टू देम, साइडच्या अपोजिट जे अँगल्स असतील ते आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे। दॅट मीन्स त्याच्यामधील साइड AB अपोजिट अँगल असेल C आणि साइड AC चा अपोजिट अँगल असेल B। दॅट मीन्स आपल्याला इथे काय करायचं आहे, सो अँगल ऑफ ABC इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ ACB। हे दोन अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत। हा झाला आपला टू प्रूफचा पार्ट आणि नेक्स्ट पार्ट असतो, थर्ड पार्ट असतो आपला डायरेक्ट प्रूफचा पार्ट असतो। परंतु कन्स्ट्रक्शन ज्यावेळेस आपल्याला थेरम मध्ये प्रूफ करत असताना जर फिगर मध्ये काही रचना करायची असेल किंवा काही चेंजेस करायचे असेल तो असतो आपला कन्स्ट्रक्शनचा पार्ट। तर याच्यामध्ये आपण एक कन्स्ट्रक्शन करून घेणार आहोत आणि कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, याच्यामध्ये ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल ए। आपण काय करूया, ड्रॉ म्हणा का टेक म्हणूया, टेक बायसेक्टर ऑफ अँगल ए इंटरसेक्ट साइड BC ऍट अ पॉइंट D। कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतोय, तर पॉइंट D मध्ये तो इंटरसेक्ट होतोय। त्यानुसार आपण काय घेऊ शकतो, हा नेक्स्ट पार्ट असेल आपला कन्स्ट्रक्शन। कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय घेऊया, ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ BAC intersect of side BC at point। कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो, तो D मध्ये। ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो तो पॉइंट आपण घेतलेला आहे आणि अँगल बायसेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे। अँगल बायसेक्टर म्हणजे तिथे आपल्याला काय सांगता येईल की राईट या रे मुळे काय झालेलं आहे, या रे मुळे रे AD मुळे काय झालेला आहे, जो अँगल ए आहे याचे दोन भागामध्ये म्हणजे इक्वल टू कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला मिळालेले आहेत। आणि यानुसार आपल्याला काय सांगता येईल, such that BDC, okay, that means point D is between point BC। नेक्स्ट पार्ट असेल आता याच्यामधला प्रूफ। कन्स्ट्रक्शन पार्ट सर्वांच्या लक्षात आला असेल। नेक्स्ट पार्ट आहे आपला आता प्रूफ। प्रत्येकाने एकदा प्रूफ कडे काय आपण एक्सप्लेन करतोय ते व्यवस्थित पहा। याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय असते, दोन ट्रायंगल्स तयार झालेले दिसतात। फर्स्ट ट्रायंगल असेल आपला ABD आणि सेकंड ट्रायंगल असेल ACD। हे दोन ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवले। आता याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स हे काय कसे असणार, कॉन्ग्रुएंट असणार आहेत। आणि करस्पॉन्डिंग अँगल B आणि C जर आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकलो आपण काय सांगू शकतो, हा थेरम आपला प्रूफ झालेला आहे। सो त्यानुसार आपण काय दाखवू शकतो, दॅट मीन्स प्रूफ याच्यामध्ये इन अ ट्रायंगल, व्हिच ट्रायंगल, ट्रायंगल ऑफ फर्स्ट ट्रायंगल ABD आणि सेकंड ट्रायंगल असेल आपला ट्रायंगल ऑफ ACD, ओके। अँड ट्रायंगल ऑफ ABD आणि सेकंड ट्रायंगल ACD in this two triangles, first of all याच्यामध्ये आपण काय दाखवू शकतो, सो जी सेगमेंट AD आहे ही सेगमेंट कशी आहे, कॉमन आहे। ऑलरेडी अँगल A बायसेक्टर मिळाल्यानंतर आपण काय दाखवू शकतो, इज कॉन्ग्रुएंट अँगल अँड सेकंड त्याच्यानंतर AB हे आपण कशामध्ये घेतलेलं आहे,
AB आणि AC ऑलरेडी गिवन मध्ये दिलेला आहे. सो याच्यानुसार आपण हे प्रूफ करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल segment, which segment AD is a congruent segment AD. कशावरून? राईट, कॉमन साइड. ही साइड कॉमन आहे. नेक्स्ट पार्ट असेल आता याच्यामधला अँगल ऑफ BAD is a congruent angle of CAD. अँगल बायसेक्टर असल्यामुळे हे कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला? हे कशामध्ये घेतलं आपण? कन्स्ट्रक्शन वर. आणि नेक्स्ट पार्ट असेल सेगमेंट AB. सेगमेंट AB is a congruent segment. Which segment? AC. This part is also given. हा पार्ट कशामध्ये दिला? ऑलरेडी आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे. सो साइड अँगल साइड. सो triangle of which triangle? Triangle of BAD is a congruent triangle CAD. Which test? Test is S test. S test नुसार हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला कसे मिळालेले आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आणि हे जर दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील त्याची करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कशा असणार आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. That means angle B is the corresponding angle C. So angle of ABD is a congruent angle of ACD. Reason असेल corresponding angles of a congruent triangle. So की इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. Next, that means आपण याच्यावर काय सांगू शकतो? Angle of ABD, that means angle of ABC. रिझन काय? जी सेगमेंट BD आहे ती फक्त एक्सटेंड केले पॉइंट C पर्यंत. अँगल B मध्ये काही फरक पडणार नाही. ऍज इट इज अँगल ऑफ ACD, D हा पॉइंट B पर्यंत एक्सटेंड केला, वाढवला. अँगल C मध्ये काही चेंजेस होणार मेजरमेंट मध्ये नाही. सो आपण इथे काय सांगू शकतो? अँगल ऑफ ABC इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ ACB. दॅट मीन्स हे कशावरून लिहू शकतो? राईट, हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहे. ओके, एकाच सेगमेंट वरचे हे पॉइंट आहे त्याच्यानुसार आपण हे काय दाखवू शकतो? अँगल ऑफ ABC इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ACB. ABC इज कॉन्ग्रुएंट ACB. हेच प्रूफ. हा थेरम इथं आपला प्रूफ झालेला आहे. सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल, लिहून घ्या. फर्स्ट थेरम सर्वांचा लिहून झाला असेल. चला आता नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे आहे. प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. आता याच्यामध्ये जो थेरम दिलेला आहे हा थेरम काही तुम्हाला पेपरमध्ये किंवा क्वेश्चन मधून विचारला जात नाही. फक्त ह्याचा यूज हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी किंवा बेसिक म्हणून समजून घ्या. याच्यामध्ये 9th क्लासमध्ये हा थेरम तुम्हाला याचं जे स्टेटमेंट लिहून दिलेले आहे ह्या लिहित असताना दोन्ही स्टेटमेंट मी कंबाईन करून तुम्हाला ऍट ए टाइम सॉल्व करून देणार आहे. परंतु 9th क्लासमध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणून हे थेरम सेपरेट दिलेली आहे. ठीक आहे, फक्त हे तुम्हाला इझी लक्षात यावं कारण फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट हे एकमेकावरती डिपेंड असल्यामुळे मी एकत्र कंबाईन घेतलेलं आहे. चला आता याच्यामध्ये पाहूयात आपण. इफ acute angle of triangle have measured 30, 60, then length of side opposite to 30 degree angle is half of the length of the hypotenuse, and the length of the side opposite to 60 degree angle is √3/2 hypotenuse. That means याच्यामध्ये acute angle of triangle have measured 30 and 60. First angle 30, 60 आहे. That means remaining angles हा आपला 90 असणार. That means 30, 60, 90 degree. Acute angle triangle दिलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या पुढचा पार्ट लेंथ ऑफ द साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. एवढं फक्त लक्षात ठेवा. दॅट मीन्स साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. आणि सेकंड सेगमेंट याच्यामध्ये हे असणार आहे आपलं, हे फर्स्ट याच्यामध्ये असणार आहे आणि सेकंड हे इथून स्टार्ट होतं. द लेंथ ऑफ द साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 into hypotenuse. That means side opposite to 60 degree कशी असते? √3/2 hypotenuse असते. hypotenuse टाइम्स असते. एवढं मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की काय याच्यामध्ये सांगितलं आपल्याला? राईट,
Side opposite to 30 degree is half of the hypotenuse and side opposite to 60 degree is √3/2 hypotenuse times. Okay. So first of all आपण स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये थेरम स्टार्ट करत असताना फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये फर्स्ट ट्रायंगल आपण घेतला ट्रायंगल ऑफ ABC आणि याच्यामध्ये अँगल C इज 90 डिग्री, अँगल B 60 डिग्री, अँगल A इज 30 डिग्री आणि जो सेकंड मी घेतलेला आहे याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते आपण प्रूफ करत असताना पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल गिवन काय दिले याच्यामध्ये, गिवनचा पार्ट काय असणार आहे की सो याच्यामध्ये इन अ ट्रायंगल विच ट्रायंगल ऑफ ABC, इन अ ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला अँगल ऑफ A इज इक्वल टू 30, अँगल B इज इक्वल टू 60 अँड अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री अँगल्स दिलेले आहेत. एवढं फक्त आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचे टू प्रूव्ह. याच्यामध्ये दोन तुमचे स्टेटमेंट कंबाईन केल्यामुळे फर्स्ट थेरमचं स्टेटमेंट असणार आहे साइड अपोजिट टू 30 डिग्री. एवढं फक्त घ्या. याच्यामध्ये फर्स्ट जो ट्रायंगल आहे ABC याचाच ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगायला साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 30 डिग्री कोणती असणार आहे BC राइट इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस राइट AB. ओके. and second statement side opposite to 60 degree, 60 degree side is okay, side is AC is 3/2 into hypotenuse. hypotenuse कोण क्या है AB times. ओके. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. टू प्रूव्ह आपण काय घेतलं, गिवन मध्ये आपल्याला काय दिलंय टू प्रूव्ह आपल्याला काय करायचं एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी सफिशियंट आहे. आता याच्यामध्ये नेक्स्ट आपल्याला आहे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे तर याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आपण पाहूयात. कन्स्ट्रक्शन करत असताना आपण फक्त काय केलं एक्सटेंड सेगमेंट BC ऍट अ पॉइंट D एक्सटेंड केलेली आहे. काय केलं आपण एक्सटेंड सेगमेंट BC ऍट अ पॉइंट D, परंतु ती कोणत्या पद्धतीने एक्सटेंड केलेली आहे सच दॅट या पद्धतीने एक्सटेंड केलेली आहे की याच्यामध्ये C पॉइंट B आणि D च्या कसं आहे बिटवीन असेल दरम्यान येईल आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यानंतर BC ची जेवढी लेंथ असेल किंवा जेवढा डिस्टन्स असेल तेवढंच डिस्टन्स हे DC चं असेल. या पद्धतीने आपण इथं काय करून घेतलेलं आहे कन्स्ट्रक्शन करून घेतलं आहे. इथं मात्र एवढं सर्वांनी कन्स्ट्रक्शन व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन नंतरचा पार्ट आहे तो आपला प्रूफचा पार्ट. गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ. प्रूफ घेत असताना याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन नुसार आपल्याला दोन ट्रायंगल्स तयार झालेले दिसत आहेत. फर्स्ट ट्रायंगल असेल आपला ACB आणि सेकंड ट्रायंगल असेल आपला ACD. हा पॉइंट D आहे. ओके. ABC आणि ADC हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय दाखवायचे आहे कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत आणि ते कसे दाखवता येऊ शकतात पहा. याच्यामध्ये AC सेगमेंट कॉमन आहे. पॉइंट C दॅट मीन्स इथं देत असताना गिवन मध्ये ऑलरेडी हा पॉइंट C हा कसा दिलेला आहे आपल्याला 90 चा अँगल दिलाय. दॅट मीन्स पॉइंट C इज ऑल्सो 90 डिग्री आणि कन्स्ट्रक्शन नुसार BC आणि DA BC अँड CD हे दोन्ही सेगमेंट आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत कन्स्ट्रक्शन मध्ये. ओके. सो त्याच्यानुसार आपण प्रूफ करूया. फर्स्ट ऑफ ऑल इन अ ट्रायंगल विच ट्रायंगल ऑफ ABC अँड सेकंड ट्रायंगल असेल याच्यामध्ये ट्रायंगल ऑफ ABC. Okay, that means segment. Which segment? Segment AC is a congruent segment AC. Common side. Okay. And second, angle of which angle? Angle of BCA is a congruent angle. Angle of DCA. Each angle 90. Each angle 90 and second part segment of which segment? First triangle मधील segment BC and second triangle मधील segment कोणती असेल CD or DC कोणतीही म्हटलं तरी चालेल. कन्स्ट्रक्शन नुसार काय सांगतील आपल्याला BC and CD या दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इक्वल आहेत. दॅट मीन्स आपण इथं काय सांगू शकतो की ट्रायंगल ऑफ ABC is a congruent triangle. Which triangle? ABC. And which test? पहा याच्यामध्ये कोणती टेस्ट होईल साइड अँगल साइड टेस्ट. साइड अँगल साइड टेस्ट. ओके. सो यस टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला काय मिळणार आहे कॉन्ग्रुएंट मिळणार आहे.
आणि याच्यानुसार आपण काय सांगू शकतो आता हे दोन ट्रायंगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळालेले आहेत. आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट जर असतील तर त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो त्याची करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग साइड इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. सो AB इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणती असणार आहे AB corresponding sides of a congruent triangles and hence second angle B is a congruent angle D. So angle of ABC is a congruent angle of ADC, corresponding angles of a congruent triangles. Okay, so इथपर्यंत सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. सो याच्यामध्ये आपण काय दाखवलेलं आहे हे सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. याच्यामध्ये अँगल B 60 डिग्री, that means angle D is also 60 degree. Angle C 90, each angle is 90 degree नुसार हे आपण ऑलरेडी प्रूफ केलेलं आहे. आता करस्पॉन्डिंग अँगल नुसार अँगल B आणि अँगल D हे 60 दाखवलेले आहेत. आणि नेक्स्ट पार्ट आता आपण काय दाखवू शकतो तिथं अँगल A is also 30 डिग्री. दॅट मीन्स ट्रायंगल जो आपल्याला मिळणार आहे हा जो ट्रायंगल असेल विच ट्रायंगल ऑफ ABD, each angle is 60 degree. That means is a triangle is equilateral triangle. So angle of which angle of ABC is equal to angle of ADC is equal to किती असणार आहे 60 degree, and that means angle of remaining angle BAC is also 60 degree. That means काय होणार जो आपला ट्रायंगल असेल ना triangle of ABD is equilateral triangle. हा जो ट्रायंगल आहे हा कसा आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो याच्यानुसार आपण काय सांगू शकतो की साइड AB is equal to side BD is equal to side of AD, side of equilateral triangles. ओके, याच्यावरून आपण हे घेऊ शकतो. इथपर्यंत सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. आता नेक्स्ट आपल्याला आपल्याला जे दाखवायचंय त्याच्याकडे आपण वळूया. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती आहे की BC इज इक्वल टू CD. सो आपल्याला वाटत त्याच्यासाठी काय म्हणूयात आपण इक्वेशन फर्स्ट याच्यानुसार आपण काय सांगू शकतो की BC इज इक्वल टू CD इज हाफ ऑफ BD. हे कन्स्ट्रक्शन नुसार आपण घेऊ शकतो कारण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे C इज द मिड पॉइंट ऑफ BD. दॅट मीन्स BC इज इक्वल टू CD इज हाफ ऑफ BD. ओके, दॅट मीन्स आता ऍक्च्युअल आपल्याला इथे दाखवायचे काय BC इज हाफ ऑफ AB. दॅट मीन्स BD is equal to AB. That from equation first नुसार मी इथे काय पुट करू शकते मग BD is equal to AB. That means so BC as it is right is half of BD is equal to AB. That means half of AB. First part इथे आपलं प्रूफ झालेला आहे. BC is half of AB. काय केलं इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. इक्विलॅटरल ट्रायंगल दाखव इथपर्यंत फक्त ऍसिटीज आहे एक चेंजेस करायचे नाही. फक्त नेक्स्ट पार्ट एवढाच आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय घेतलंय की पॉइंट C इज अ मिड पॉइंट इज BD. दॅट मीन्स BC इज हाफ ऑफ BD बट BD इज इक्वल टू AB. दॅट मीन्स BC इज हाफ ऑफ AB. देन फर्स्ट जे आपल्याला प्रूफ करायचं होतं फर्स्ट कन्सेप्ट तो आपण प्रूफ केलेला आहे. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. ओके, देन सेकंड पार्ट इथे आपल्याला दाखवायचा आहे. याच्यामध्ये हा आपला फर्स्ट पार्ट असेल. याच्यामध्ये सेकंड पार्ट आपण काय म्हणूयात आता. ओके, देन सेकंड पार्ट याच्यामध्ये हा असेल. सेकंड पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं याच्यामध्ये इन सेकंड पार्ट AC इज द साइड अपोजिट टू 60 डिग्री. सो याच्यामध्ये हा ट्रायंगल ऑफ ABC ना ट्रायंगल ABC अँगल C इज 90 डिग्री. दॅट बाय पायथागोरस थेरम इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. सो इन अ ट्रायंगल ACB angle of ACB is equal to 90 degree. Then by Pythagoras theorem, नुसार आपण इथे काय सांगू शकतो तर त्याच्यामध्ये राईट आपण इक्वेशन घेऊयात. Then AB square is equal to
BC square is equal to AC square. Okay, put the values. म्हणजे याच्यामध्ये आपण आता पुट अप करूया व्हॅल्यूज. सो BC is equal to half of AB व्हॅल्यू पुट अप करूयात आपण AB square as it is. That means BC is equal to half of AB square whole bracket square AC square आपण as it is घेतला. इथे स्पेस नाही म्हणून इथं रिमेनिंग पार्ट मी त्या साइडला घेते. पहा आता याच्यामध्ये AB square is equal to 1 divided by 4 AB square plus AC square. Now AC square is equal to plus व्हॅल्यू इकडे येत असताना काय मिळते मायनसच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. सो AB square is equal to minus 1/4 AB square. Calculation करा AC square. Now multiplying both sides by 4 AB square minus AB square divided by 4. That means AC square is equal to 3AB square divided by 4. Reason काय असेल 4 minus 1 3AB square. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा टर्म्स टोटली सेपरेट आहे तर इथं कन्फ्यूज होऊ नका. ही टर्म आणि ही टर्म टोटली सेपरेट आहे. सो याच्यामध्ये आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट. सो AC is equal to √3/2 AB. Taking square root. Okay, so AC is equal to √3/2 AB. Hence proof. याच्यानुसार आपण प्रॉपर्टी 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल प्रूफ केलेली आहे. सर्वांना व्यवस्थित लक्षात आली असेल. लिहून घ्या. फर्स्ट प्रॉपर्टी सर्वांची लिहून झाली असेल. सेकंड प्रॉपर्टी सेकंड हेडिंग आता पाहणार आहोत आपण 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल थेरम. स्टेटमेंट पहा याच्यामध्ये काय दिले इफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल आर 45, 45, 90 डिग्री then the length of each side containing the right angles is 1/√2 into hypotenuse. That means याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं का इथे आपल्याला काय सांगितलंय की साइड अपोजिट टू 45 डिग्री is 1/√2 into hypotenuse times. ओके, हे आपल्याला याच्यामध्ये प्रूफ करायचं आहे. सो फर्स्ट आपण याच्यामध्ये दिलेल्या याच्यानुसार आपण कन्स्ट्रक्शन म्हणजे एक ट्रायंगल काढलेला आहे. या ट्रायंगल मध्ये अँगल A आणि अँगल C दोन्ही अँगल्स 45, 45 डिग्रीचे आहेत. अँगल B हा 90 डिग्रीचा आहे. सो फर्स्ट आपण याच्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागणार आहे थेरम म्हटल्यानंतर गिवन. फर्स्ट गिवन इन अ ट्रायंगल विच ट्रायंगल ऑफ ABC angle of A is equal to angle of C is a 40 degree and angle B हा आपल्याला किती दिलेला आहे इज 90 डिग्री. एवढं आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे गिवन मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट टू काय प्रूफ करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला. सो प्रूफ करायचं आहे अँगल अपोजिट टू 45 डिग्री. सो अँगल अपोजिट टू 45 डिग्री त्याच्यामध्ये त्याच्या ज्या साइड्स आहेत त्या आपल्याला घ्याव्या लागणार आहे. या अँगल E ची अपोजिट साइड BC is equal to angle C ची अपोजिट साइड AB म्हणजे AB is equal to BC और BC is equal to AB जरी घेतला तरी सुद्धा चालेल. इज 1/√2 hypotenuse is AC. ओके, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. सो प्रूफ म्हणून आपण नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये घेऊया. प्रूफ करण्याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची बिलकुल आवश्यकता नाही. So first observation करा given triangle ABC is a right angle triangle as it is isosceles right angle triangle. हा रिझन काय कारण याच्यामध्ये 45, 45 चे जे दोन अँगल्स आहेत अशा अपोजिट साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड इज आल्सो कॉन्ग्रुएंट. सो याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो AB is equal to BC. So in a triangle which triangle of ABC angle B is equal to 90 degree and also आपल्याला त्याच्यानुसार काय सांगता येईल की AB is equal to BC. कशावरून ऑलरेडी ते आपल्याला गिवन मध्ये माहिती आहे. तरी आपण काय सांगूयात साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल side opposite to congruent angle is congruent. So first angle B is 90 degree. So by
पायथागोरस थेरम. त्या पायथागोरस थेरम नुसार आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, AC ऍज इट इज ठेवूयात. AB BC इज इक्वल टू असते मग कोणती व्हॅल्यू पुट अप करा? AB स्क्वेअर ऍज इट इज, BC इज इक्वल टू AB मी घेतलं AB स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय पुट अप करू शकतो? गाइस AB स्क्वेअर AB 1 प्लस 1 इज 2. दॅट मीन्स आता याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये हवं आहे ते पहा. AB इज इक्वल टू. ओके, सो आपण काय करूयात? ह्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या दोन्ही टर्म्सला काय करूयात? डिवाइडिंग बाय 2 करूयात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे? डिवाइडिंग बाय 2 1/2 AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. दॅट मीन्स AB स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 AC स्क्वेअर. फक्त आपण काय केलं? AB स्क्वेअर लेफ्ट हँड साइडला घेतलं. आता काय करूयात आपण? टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट नुसार आपल्याला काय मिळणार आहे पहा? AB इज इक्वल टू 1/√2 AC. AC इज हायपोटेन्यूस, बट आपल्याला काय माहिती? AB इज इक्वल टू BC. दॅट मीन्स इथे आपण काय समजू शकतो? AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 into AC. दॅट मीन्स हायपोटेन्यूस. ओके, हेच प्रूफ. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. यस, हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. आपण प्रूफ केलेलं आहे. केलं किंवा प्रॉपर्टी अगदी इझी आहे, सर्वांच्या लक्षात आली असेल. लिहून घ्या.